मी चालले आता उरणच्या चारफटा मार्केटवर मच्छी घ्यायला। तो मार्केट आहे आणि हा मार्केट आहे इकडचा। तर आतमध्ये जाऊन बघू आता। One hour later. तर आज आपण जेवणाला कलेट बाव आणला आहे आणि आज त्याचीच थाली आपण दाखवणार आहे। आता मी तो स्वच्छ धुवून घेते। आता ना मच्छी स्वच्छ धुवून झाले। तर एका बाजूला मी इथे रस्सा दाखवणार आहे आणि हा भरलेला पापलेट बनवूया आपण। चला तर आता पुढे रेसिपी बघूया। भरलेल्या पापलेटसाठी आता हिरवं वाटण बनवणार आहोत। तर हे खोबरं आहे, हे लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि थोडं आलं घ्यायचं आणि बारीक वाटून घ्यायचं। आता आपलं हिरवं वाटण रेडी झालेलं आहे। आता कलेट माशाचा रस्सा बनवायला घेतला आहे। तर एका टोपामध्ये मी लसूण ठेचून घेतलाय, त्याच्यात 3 पळी तेल टाकणार। आता लसूण चांगला फ्राय झालाय, त्याच्यामध्ये 3 चमचे आगरी कोळी मसाला टाकणार आहे मी। आणि आता थोडी हळद टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 चमचे हिरवं वाटण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोकम टाका। तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिंचेचं पाणी सुद्धा टाकू शकता। आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी टाका। आता वाटणाला छान तेल सुटलं आहे, तर तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही पाणी टाका। तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं। आता रश्शाला छान उकळी आली आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडूया। आता रश्शामध्ये चवीनुसार मीठ टाका। आता आपला रस्सा रेडी झालाय। वरतून आपण कोथिंबीर टाकूया त्यावर। आता भरलेल्या पापलेटला आपण वाटण बनवतोय, तर त्यासाठी मी पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकणार आहे। हे हिरवं वाटण आहे, ते आता मी फ्राय करायला टाकत आहे। आता वाटणामध्ये थोडं मीठ टाकूया, थोडी हळद टाकूया आणि टेस्ट येण्यासाठी थोडीशी साखर टाकूया। आता या वाटणातलं पाणी कमी होईपर्यंत हे वाटण चांगलं शिजवून घ्या। पूर्ण सुक्क होईपर्यंत त्याला चांगलं परतवत राहा। आता आपलं हिरवं वाटण रेडी झालंय। आता वरतून आपण त्याच्यावर काजू टाकूया। आता आपण कलेटला मॅरिनेट करायला घेऊया। त्यासाठी याच्यावर हळद, मसाला आणि थोडंसं गरम मसाला आणि ह्याला दोन्ही बाजूने आता आपण मॅरिनेट करून घेऊया। आणि थोडं मीठ टाका, तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही। आता आपण ह्याला दोन्ही बाजूने मॅरिनेट करून घेऊया। आता याला दोन्ही बाजूनी चांगलं मॅरिनेट करून झालं आहे। आता आपण त्यामध्ये ना हिरवं वाटण भरणार आहोत। आता वाटण आहे ना आपण चांगलं एकजीव करून घेऊया। आता वाटण आपण कलेटमध्ये भरून घेऊया।
अशा प्रकारे माझं ह्याच्यामध्ये हिरवं वाटण भरून झालेलं आहे. आता मी त्याला 10-15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला फ्राय करताना दाखवते. आता आपण एका बाजूला भातसुद्धा लावणार आहे. तर आता भातात थोडंसं मीठ घालूया आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढूया. आता फ्राय करायला पॅन ठेवलाय, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आता तेल चांगलं तापलंय. आता आपण त्याच्यामध्ये हा भरलेला पापलेट ठेवूया. आता ह्याला एका बाजूने चांगलं शिजू द्या, नंतर आपण त्याला पलटी करू. आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी केलंय, चांगलं शिजू देऊया बारीक गॅसवर. नंतर आता पूर्ण रेडी झाल्यावर बघू. आता भरलेला कलेट रेडी झालेला आहे. आता आपण तो खायला घेऊया. आता कलेटची आपली पूर्ण थाली कंप्लीट झाली आहे. हा भात आहे, हा कलेटचा रस्सा आहे, ही भाकरी आणि हा आपला भरलेला कलेट.